उत्तर भारतीय मतदारांसाठी महायुतीचा प्लॅन आहे। योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवलं जाणार आहे। शिवसेनेकडनं अभिनेता गोविंदा प्रचाराच्या मैदानात असेल। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये भाजपकडनं जोरदार प्रचार केला जाणार आहे। मनोज तिवारी, निरुवा आणि रवी किशन या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत। योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, अभिनेता गोविंदा, उत्तर भारतीय मतांसाठी महायुतीनं हा प्लॅन आखलेला आहे। या लोकांना आता प्रचारामध्ये उतरवलं जाणार आहे। मनोज तिवारी आहेत, रवी किशन आहेत, निरुवा देखील आहेत। या प्रचारामध्ये त्यांना उतरवलं जाणार आहे। मला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे। पण तुम्ही योगींना आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करता। मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना। आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत, कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात, हिंदुत्ववादाचा झेंडा पुढे घेऊन जातात। म्हणून योगी आदित्यनाथांना भारतीय जनता पार्टी नेता मानतं आणि देशातल्या जनतेने देखील त्यांना म्हटलेलं आहे। त्यामुळे आम्ही कधीही भाषिक वाद करत नाही, प्रांतवाद करत नाहीत। उद्धवजी ठाकरे तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत? राशिद मामूला घेऊन तुम्ही स्टार प्रचार करणार आहात। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात। मराठी भवन बाजूला ठेवायचंय, उर्दू भवन पुढे आणायचं आणि त्यांचा स्टार प्रचार करणार आहात। आम्हाला अभिमान आहे की योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे हे आमचे स्टार प्रचारक आहेत। स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे, तर मग ह्यांचं अपयश आहे। या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत तीनही पक्ष, हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत। त्यामुळे दुसऱ्याला बोलवून दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे। आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्टरला वर्ग सांभाळणं जमत नाही, त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावा का, अशी परिस्थिती दिसते आहे।